शेवटी मग डॉक्टरांनी पर्याय सांगितला की तुमची गाडी आहे ना म्हणे. हो म्हणे. भाऊ म्हणे त्याचीच गाडी आहे माझ्या बंधूची. म्हणजे त्यांना काय करा, उलट झोपवा आणि त्यांच्या पाठीला असा हात मारत मारत तुम्ही न्या, त्यांची ऑक्सिजन लेवल आहे ती राहील. मग त्या पद्धतीनं मला लगेच गाडीवर झोपवलं. गाडीमध्ये माझी जी गाडी आहे त्या गाडीमध्ये उलट झोपवलं आणि माझा भाऊ माझ्या म्हणजे भाऊ ड्रायव्हिंग करत होता आणि मिसेस माझी पाठ चोळत होती, अशी ते थाप मारायचे. पण त्याच्यामुळे काय होतं, माझी जी पॉवर होती वाढत होती. आणि दुसरं एक गोष्ट की मला पहिल्यापासून सांस्कृतिक गोष्टीची गाण्यांची प्रचंड आवड आहे. हो, तुम्ही माझ्या भावाला म्हणलो मी की भाऊ ठीक आहे आता लेवल ही थोडीशी कमी जास्त होते पण तू गाणी लाव. माझ्या गाडीमध्ये गाणे लावले. मला म्हणजे जुने गाणे कुठले असो मला गाण्यांची प्रचंड आवड आहे. नवीन काय स्वतः पण तुमच्या बोलण्यातून मला एक चांगली गोष्ट आठवली का तुम्ही स्टार्टिंग पासूनच म्युझिक थेरपी घ्यायला सुरुवात केली. तर मग त्याने गाणे लावले. पण तसं मला माझी जी लेवल आहे खोटं नाही सांगत त्या ठिकाणी वाढत होती. म्हणजे तिथं जी 60-65 वर आली होती ना, म्हणजे ज्यावेळेस गाडीत टाकलं त्यावेळेस खरोखर 45 झाली होती सर, ज्यावेळेस ऍक्च्युअली गाडीत टाकलं. पण नंतर परत मग थाप मारून मारून ती वाढत होती, थोडीशी निफाडमध्ये थोडी वाढली. मग ते मला सांगायची एवढी वाढली, मला लक्षात यायचं हे काय बोलत नाही पण तसं लक्ष होतं. पण मग त्या गाण्याच्या मी स्वतः पण गाणं म्हणत होतो, माझा भाऊ पण माझ्या बरोबर गाणं म्हणत होता, आमच्या वहिनी बरोबर होत्या. आणि त्यांना माहिती आता याला जर जागवायचं तर याच्या मनासारखं करावं लागेल. तर मग ते गाणं म्हणत म्हणत आलो. म्हणजे लासलगाव ते नाशिक हे अंतर मला वाटतं 1.5-1.25 तास लागतो. पण माझ्या बंधूंनी इतकी जोरात गाडी आणली काय सांगायचं तुम्हाला. 1 तासामध्ये मला त्यांना आणलं नाशिकला. पण परत तिथं पण सांगतो कधी कधी माणसाचं जे म्हणतो ना दुर्दैव कसं आड येतं. इथं आलो नाशिक मधले जेवढे जेवढे मोठे हॉस्पिटल आहे, आता परत तो प्रोटोकॉलचा भाग आहे नाव नाही सांगत, मोठे मोठे हॉस्पिटल तुम्हाला खोटं वाटेल मला गाडीमध्ये किमान 2.5 ते 3 तास फिरत होते माझे भाऊ. म्हणते किती 2.5 ते 3 तास पूर्ण नाशिक मध्ये फिरवलं. जेवढं मोठे हॉस्पिटल आहे असं एकही मोठं हॉस्पिटल नाही की तिथं मला फिरवलं नाही. पण प्रत्येक ठिकाणी गेलो का ते काय करायचे, माझी ऑक्सिजन लेवल चेक करायचे आणि लेवल चेक केली किती लो झालेली असायची. मग तिथले डॉक्टर काय म्हणजे आमच्याकडे बेड शिल्लक नाही. आणि त्यावेळेस खरोखर परिस्थिती भयानक होती, कुठेच बेड शिल्लक नाही. आणि शेवटी मग मी स्वतः चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अशाच चळवळीतल्या कार्यकर्ते म्हणजे सगळेजण प्रयत्न करत होते. त्याच्यातून आपले बाळासाहेब शिंदे म्हणून जे आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते, तुम्ही कदाचित ओळखत असाल त्यांना. तर त्यांची मुलगी त्या झाकीर हुसेन हॉस्पिटलला होती, त्यांची सुनबाई बाळासाहेब शिंदेची. मग आमचे गंगाधर राहिले परिवर्तन परिवाराचे जे अध्यक्ष आहे. आता ही सगळी मंडळी माझी चळवळीतली काम करणारी माझ्यासाठी प्रत्येक कोणी इकडं फोन लाव तिकडं हे वजन वापर, पण बेडच शिल्लक होते ते तरी बिचारे काय करणार. परंतु त्या यंत्रणेनं कसं तरी बाळासाहेब शिंदेच्या माध्यमातून त्यांची सुनबाई तिथे होती, बळजबरी मला त्या हॉस्पिटलला ऍडमिट करायला लावलं झाकीर हुसेनला. आणि झाकीर हुसेनला जेव्हा मला उतरवलं ना त्या म्हणजे 2.5-3 तास तर मला पूर्ण गावामध्ये फिरवलं, कुठं जागा मिळाना. आता बेडच नव्हती तर काय करणार. आणि मग तुम्ही आजही त्या हॉस्पिटलला जाऊन इन्क्वायरी करू शकता, तिथं त्यांच्याकडे नोंद असेल, ते रेकॉर्ड फोटो नाही बोलणार. ज्यावेळेस मला तिथं ऍडमिट करायची वेळ आली, खाली उतरवलं आणि त्यांनी माझी ती टेस्ट केली आपलं हे ऑक्सिजन लेवल, ती साधारणतः काहीतरी 40 पर्यंत आलेली होती. 40 पर्यंत म्हणजे तुम्ही गेजच करू शकत नाही, म्हणजे कोणीच गेज करू शकत नाही. आणि ती लेवल तेव्हा ते हॉस्पिटल पूर्ण भरलेलं होतं. झाकीर हुसेन महापालिकेचं हॉस्पिटल पूर्ण भरलेलं पॅक होतं. परंतु शेवटी त्या आमच्या सामाजिक बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या सुनबाईने खूप त्या ठिकाणी प्रयत्न केले प्रामाणिकपणे, म्हणून ती जागा आम्हाला ती पण कधी होणार होती. एक पेशंट संध्याकाळी जाणार होतं, म्हातारी व्यक्ती होती, संध्याकाळी जाणार होती. त्यांना विनंती केली की बाबा यांची तब्येत जरा जाम आहे, तुम्ही प्लीज संध्याकाळी, आता तुम्ही असे बरे झाले संध्याकाळी जाणार आहे तर थोडं लवकर जा 2 तास. मग ते बरोबर मला तर 3:30-4:00ची वेळ पण तुम्हाला सांगतो, संध्याकाळी ती 3:30-4:00ची वेळ असेल. त्या बाबांनी माझ्यासाठी सुट्टी घेतली आणि तिथं एक माझ्या भावाने त्यांना कमिटमेंट केली, बाबा माझ्या भावाला जरी तुम्ही बेड दिला ना पण मी तुमच्याशी कमिटमेंट करतो, इन केस तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही लगेच हॉस्पिटलला यायचं, तुमचा बेड तुम्हाला खाली करून मिळेल. अरे वा. अशी तडजोड केली तेव्हा ते बाबा तयार झाले. पण ते म्हणजे ठीक आहे असं जर असेल तर मग मी जातो. पण सुदैवानं त्या बाबांची तब्येत ठणठणीत झाली. नंतर ते संध्याकाळी जे 3:45ला जे गेले नंतर काय आले नाही, मला तो बेड मिळाला. तिथं खरोखर माझी 40-42च देणी होती. लगेच त्यांनी म्हणजे तिथल्या यंत्रणेने इतकी फास्ट सर्व्हिस दिली ना, खरोखर त्या म्हणजे
नाही, महानगरपालिकेचे जेवढेही हॉस्पिटल होते ना ते म्हणजे त्यावेळेमध्ये म्हणजे बिटको हॉस्पिटल, माझे सुद्धा आई वडील बिटको हॉस्पिटल होते, बिटको हॉस्पिटल, जाकीर हुसेन, जेवढेही अजून बाकीचे नाव आपल्याला माहित नाही काही, तर सगळ्या हॉस्पिटलमध्ये जे गव्हर्नमेंट शासकीय हॉस्पिटल होते त्यांची यंत्रणा इतकी छान कार्य करत होती आणि म्हणजे एकदम प्रॉपर पेशंट रेकॉर्ड सुद्धा त्यांनी ठेवलेलं होतं. आता ऍडमिट झाल्यानंतर तुम्ही जे 48 दिवस तिथं काढले ते तो प्रवास कसा होता? कारण स्टार्टिंगला तुम्ही तिथं लिहिलं, तुम्ही थोडे म्हणजे काय म्हणता ना, तुम्ही पण थोडे नर्वस झालेले होते आणि नंतर तुम्हाला भावाने मोटिवेट केलं, ताईंनी मोटिवेट केलं तुमच्या विशेषनी, आणि त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी कुठेतरी स्वतःहून बोलले. तो काय ते काय, आता मला तिथे ऍडमिट केलं जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आणि तिथं गेल्या गेल्या त्या यंत्र म्हणजे खरोखर म्हणजे परत एकदा मी जाकीर हुसेनचा सर्व जो स्टॉप आहे त्यावेळेस मला डॉक्टर नितीन राऊत त्यांचे मेडिकल ऑफिसर होते आणि डॉक्टर संकेत हागवणे सर ते मेडिकल तिथे इन्चार्ज होते. त्यांची सगळी जी टीम आहे, नर्स असतील, ती सगळी टीम म्हणजे अक्षरशः मला ऍडमिट म्हणजे केल्याच आहे ना, ते बाबा ज्यावेळी मिळून गेले लगेच त्यांनी मला ऑक्सिजन लावला आणि पहिलं रेमडेसिवीर मला तिथे दिलं. आणि मला इतकं म्हणजे तेव्हाच म्हणजे बोलायला माझी वाची आता चालू नव्हती, बोलायला मला त्रास होत होता, बोलताच येत नव्हतं. तर मला इतकं बरं वाटलं की अरे बाबा आपण माझ्या भावासाठी रेमडेसिवीर शोधायला किती त्रास घेतला, किती पैसे खर्च लागलो तरी ते मिळत नसायचे, आणि इथं मला 5 मिनिटाच्या ऍडमिट केल्या दिलं. आपला जो पूर्वाभास होता ना म्हणजे कोरोनाच्या पहिलेचा की बाबा शासकीय दवाखान्यांमध्ये हे मिळत नाही, ते मिळत नाही, किंवा तिथल्या सुविधांना आपणच नावं ठेवत होतो. पण ज्यावेळेला खरोखर आपत्ती आली होती त्या प्रकारची, त्यावेळेला खरंच म्हणजे सगळं काही शासकीय यंत्रणेत उपलब्ध होतं आणि शासन ते उपलब्ध करून देत होतं. आणि तिथं आपला कधीतरी न्यूनगंड म्हणा किंवा आपला कधीतरी समज म्हणा का तिथं भेटणार नाही, तिथं काही गर्दी असेल, हाच न्यूनगंड बहुतेक जणांना नडलेला आहे. बरोबर, म्हणजे असं मला तरी वाटतं. राईट. म्हणजे माझा जो अनुभव मी तुम्हाला सांगेल की मला 48 दिवस तिथं जे ऍडमिट झालो मी, म्हणजे माझी लेवल जी तुम्हाला सांगतो ना की ऍडमिट करते वेळी जी 40-42 होती ना, ती ज्यावेळेस त्यांनी ती ऑक्सिजन लावला मला, ते सिलेंडर लावलं गॅस ऑक्सिजनचं, त्याच्यानंतर साधारणतः अर्ध्या तासानं बरं का, मला अजूनही आठवतं माझी लेवल 90च्या पुढे गेली, किती 90च्या पुढे गेली. माझ्याजवळ माझी मिसेस, नंतर माझे भाऊ, माझे आपले हे होते मेवणे होते, सचिन आपलं रवी शिरसाट म्हणून त्याची मिसेस, त्याच्यानंतर माझे स्टाफ मेंबर माझ्यासाठी तिथे थांबलेले, ते बाहेर सगळे बघायला. पण जेव्हा त्यांना कळलं ते मला अर्धा पाऊण तास झालं ऑक्सिजन लावला, मग त्यांनी लेवल म्हटली तिथल्या नर्सनी, मग तिनं लगेच ती स्वतः सगळ्यांना असं केलं. मला असं केल्यावरच कळालं की आता आपण ओके झालोय. मग लगेच तिनं मला बोलता येत नव्हतं, माझ्या भांडूला लिहून दिलं की जी आता तुमच्या सरांची लेवल 91 झाली. आणि मग खूप आनंद झाला, मला मनस्वी आनंद झाला. आता म्हणलं आता आपण आउट ऑफ डेंजर आहे, कारण की 90च्या बघा त्या 90च्या पुढे ज्याची ऑक्सिजन लेवल असेल तो पेशंट ओके, पण 90च्या खाली गेला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं व्हायचं. म्हणजे खूप संघर्ष त्या ठिकाणी झाला. पण ठीक आहे, काही गोष्टी होतात त्या नशिबात असतात. त्या काळात म्हणजे असं म्हणता येईल का स्वतः पेशंटने संघर्ष केले बहुतेक. त्यातही अजून तुमच्या लेखमधला एक इंटरेस्टिंग किस्सा मला म्हणजे आता आठवतोय जस्ट, की तुम्ही ते लिहून द्यायचे. हो, ते काय होतं नेमकं? हा, तर लिहून द्यायचं म्हणजे काय, आता बघा की मी तुम्हाला सांगितलं की मला 48 दिवस ऍडमिट होतं बरोबर. किती, मला तारीख पण तुम्हाला सांगतो मी, 21 मे 2021 ते 9 जून 2021. अजूनही त्या हॉस्पिटलचं सर्टिफिकेट माझ्याकडे, तुम्ही तिथलं रेकॉर्ड पण चेक करू शकता. 48 दिवस, आणि त्या 48 दिवसापैकी म्हणजे तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती एखाद्याला वाटू शकेल, तर माझे जो व्हेंटिलेटर होता, आता व्हेंटिलेटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्हेंटिलेटर म्हणजे माणसाची शेवटची घटका असते. म्हणजे ज्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावता ना, आता मेडिकल सायन्स मध्ये बरेच डॉक्टर सांगू शकतील की ज्याला व्हेंटिलेटर लावला म्हणजे त्या व्यक्तीची ती शेवटची अवस्था असते, म्हणजे ते वाचवण्यासाठी तो शेवटचा प्रयत्न असतो. पण नशीब आपलं चांगलं, आपण जे काही चांगलं काम केलं असेल, आपल्या आई वडिलांनी काही पुण्य केले असेल, किंवा शिक्षक म्हणून मी काही थोडंफार विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम केलं असेल, सुदैव म्हणा मला 31 दिवस व्हेंटिलेटर होता. किती,
31 दिवस व्हेंटिलेटर होता आणि तुम्ही गेजिंग करू शकता. आणि मेडिकल सायन्स मध्ये मी बऱ्याच डॉक्टरांशी पण चर्चा केली, काही डॉक्टरांचं मार्गदर्शन पण घेतलं नंतर की हे नेमकं काय हो व्हेंटिलेटर. सुरुवातीला तर आपल्याला काही माहित नव्हतं, पण मग त्या बऱ्याच डॉक्टरांनी असं सांगितलं मला की सर व्हेंटिलेटर जसं मी तुम्हाला म्हटलं म्हणजे माणसाच्या शेवटचा वाचवण्याचा जो प्रयत्न असतो त्याला कृत्रिम ऑक्सिजन देण्यासाठी म्हणजे शेवटचं व्हेंटिलेटर प्रयास. आणि ते व्हेंटीचा जो मास्क होता ना तो अतिशय डेंजर होता सर. तुम्ही जे म्हणले ना लिहून द्यायचो, तर तो इतका डेंजर व्हेंटीचा मास्क असतो ना, तर ते आपल्याला बाहेर म्हणजे एकदम डोकं तुमचं कामच करत नाही. आणि त्याच्यात तो व्हेंटिलेटर लावून म्हणजे ते धड धड असं छातीवर चालू असतं आपल्या. आणि म्हणजे ते भयानक असतं, अतिशय भयानक. म्हणजे ते कुणाचे नशीब येऊ नये. ते मला 31 दिवस व्हेंटिलेटर होता. मला बोलताच येत नव्हतं सर. मग आता बोलता येत नव्हतं, पण मी कॉन्शियस होतो, अनकॉन्शियस नव्हतो. कॉन्शियस म्हणजे काय, सर तुम्ही समोर बसले, सर तुम्ही बसले, हे सगळं मला दिसायचं. ते काय म्हणताय, फोनवर काय बोलताय, मला सगळं ऐकायचं. खाना खुना सगळ्याच, पण मला बोलता येत नव्हतं. मग आता त्यासाठी मी पर्याय शोधला, कारण की मी चळवळ्या माणूस आहे, मला काय असं एक ठिकाणी गपची बसत नाही. तर मग भाऊला मी सांगितलं, इशारा केला की मला लिहून दिले का काम, एक वही आणून दे आणि एक पेन आणून दे. मग भाऊने त्याच्यावर रिप्लाय मारला, कशासाठी पाहिजे तुला हे उद्योग. म्हणलं काय नाही, मला फक्त मला काय वेदना होता किंवा तुमचं मला काही जाणवतं ते तुम्हाला लिहून देता येईल. मला काय हवंय, मला त्रास होतोय कधी, मला बोलायला त्रास होतोय. मग ठीक आहे म्हणे. मग त्याने ते मला मला वाटतं हॉस्पिटलाइज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला व्हेंटिलेटर लावलं होतं. दुसऱ्या दिवसापासून, पहिल्या दिवशी नाही लावलं, दुसऱ्या दिवसापासून तब्येत जरा माझी कमी जास्त हे व्हायचा, काय ऑक्सिजन लेवल, त्यामुळे त्यांनी लावला. आणि मग ते वहीवर मी लिहून द्यायचो की मला असं त्रास होतो किंवा हे होत नाही, ते होत नाही. त्याला हे पण लिहून द्यायचो मी. त्या काळात बघा, कोविड काळामध्ये ना माझं व्हॉट्सअप पूर्ण चालू होतं. अजूनही तुम्ही लोकांना विचारू शकता. बऱ्याच लोकांना काय वाटायचं का 28 दिवस ऍडमिट आहे, मग व्हॉट्सअप येतं कोण चालवतं, कोण ऑपरेट करतं. तर माझ्या बरोबर दिवसभर माझा चालक असायचा, कधी माझे बंधू असायचे आणि कधी माझी मिसेस असायची. असं आलटून पालटून दिवसभरात हे. बाकीच्यांना पण अलाउड नव्हतं ना. मग त्या डायरेक्ट मी लिहून द्यायचो की मला असं त्रास आहे त्याला, किंवा मग त्यांना सांगायचं मला बोलता जरी येत नाही, मला मोबाईल दाखवा आणि व्हॉट्सअपवर कोणाकोणाचे मेसेज आले, कोणाचा फोन आलाय का लिहून द्या असं. मग मी त्यांना रिप्लाय करायचो, ठीक आहे याचा फोन. त्यांना मी सगळ्यांना सांगायचो, सगळ्यांना सांगा या ग्रुपला असं टाका, लिहून द्यायचो की समजा आमचा नाशिक कॉमर्स टीचर आहे किंवा कॉलेजचा ग्रुप, त्याच्यावर असं टाका किंवा विद्यार्थी सरांची तब्येत ओके आहे, सरांना काहीच झालेलं नाही आणि सरांची इम्प्रुव्हमेंट होते. म्हणजे मी पॉझिटिव्हली राहिलो, कम्युनिकेशन मेंटेन ठेवलं. आणि लोकांना काय वाटायचं सरच व्हॉट्सअप करा, पण ऍक्च्युअली माझा फोन यांच्याकडे असायचा, मी फक्त त्यांना लिहून द्यायचो. म्हणून ती डायरी ती डायरी जी आहे ना, ती डायरी अजूनही ती डायरी माझ्याकडे तशीच आहे बघा. मी त्याच्यावर मी लिहून द्यायचो की मला काय पाहिजे. इव्हन माझा 3 मे, मला दिवस पण आठवतो, 3 मे 2021 ला, म्हणजे ही जी सरकारी यंत्रणा जी म्हणतो ना, डॉक्टर की यंत्रणा, त्यांनी इतकी माझी सेवा केली सर, म्हणजे खूप. म्हणजे त्यांना जेवढे धन्यवाद द्यावाय ना तेवढे थोडेच आहे. नाही त्यानंतर सर म्हणजे तुमचाच नाही, तुम्ही तर स्वतः पेशंट होता, पण आम्ही पण जे काही म्हणजे त्यावेळेस पेशंटसाठी करायचो ना, म्हणजे त्यावेळेस म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतं आज या प्लॅटफॉर्मवर की त्यावेळेपासून खरंच मला शासनाच्या याच्यावर सुद्धा विश्वास असायला लागला. शासन काय करतं किंवा शासन काय करू शकतं याचं एकदम उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला ते सांगतो, 3 मे 2021 ला तो लेख माझ्याकडे अजून आहे सर. महाराष्ट्र टाइमला खूप मोठा लेख, सरकारी गुणकारी या नावाचा दिला, सरकारी गुणकारी 3 मे 2021 ला आलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण मी यंत्रणेचं जे आहे ना सर, त्यांची जी हॉस्पिटल यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं ज्या ज्या डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले होते, तेव्हा तर मी ऑडिट होतो, बेडवर होतो, मला बोलता येत नव्हतं. लोकांना वाटलं याला बोलता येत नाही, मला लेख कोणी दिला. तर मी फक्त पॉइंट जे लिहून माझ्या बंधूकडे दिले होते. आणि माझे जे पत्रकार मित्र आहेत जितेंद्र तर्टे म्हणून, नंतर एक कदम सर म्हणून आहेत सकाळचे दिंडोरीचे, आणि त्यावेळेस मी दिंडोरी कॉलेजला बदली होती. तर त्यांना मी माझ्या भावाला त्यांचा नंबर दिला आणि त्यांना माझ्या भावाला लिहून दिलं की हे जे मी पॉइंट्स काढलेले ना, काही हे जे पॉइंट्स काढले हे पॉइंट्स फक्त त्या यांना पत्रकारांना पाठवून दे, त्यांच्या लक्षात येईल की सरांना काय नेमकं म्हणायचंय किंवा सरांच्या भावना काय. आणि त्याच्यावरून त्यांनी खूप छान लेख लिहिला. त्याचा परिणाम असा झाला की तो लेख बघून तिथले जी यंत्रणा आहे सगळी, अगदी तुमच्या वार्डबॉय पासून तर मोठ्या मेडिकल ऑफिस सगळे बिचारे अगोदरही खूप प्रामाणिक काम केलं.
नंतर ते इतकी मला चांगली सर्व्हिस मिळाली सर, म्हणजे काही त्याचं हेच करू नाही सर. कसं आहे म्हणजे एक दृष्टिकोन कसा होता की आपण ठीक आहे, करोना गेला, करोना संपला, आज आपलं परत पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं, पण अशा काही आपत्तीमध्ये त्यावेळेस त्या यंत्रणेने जे काम केलं त्याचा आभार ऍक्च्युली म्हणजे आपल्याला मानायचे असून आपण कधी मांडू शकलो नाही. बरोबर. म्हणजे हे एक चांगला प्लॅटफॉर्म पण होऊ शकतो की बिटको हॉस्पिटल झालं, जाकीर हुसेन हॉस्पिटल झाले, अजून नाशिक जिल्ह्यातले म्हणा किंवा महाराष्ट्रातील जे पण काही हॉस्पिटल्स आहेत त्यांची यंत्रणा, त्याच्यानंतर आपलं शासन स्तरावरील यंत्रणा यांनी जे काम केलं यांचे धन्यवाद आपण कुठेतरी मानलेच पाहिजे. बरोबर. हे म्हणजे हा एकदम राईट प्लॅटफॉर्म आज तुम्ही मला उपलब्ध करून दिला. त्यांचं मी प्रत्यक्ष जाऊन बऱ्याच वेळेस आभार मानले आहे, तो विशेष नाही. परंतु या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की सरकारी जे यंत्रणा जी आहे किंवा सरकारी जे हॉस्पिटल आहे खूप चांगली सर्व्हिस देतात. तिथं सुद्धा खूप चांगले डॉक्टर, चांगल्या नर्स किंवा चांगले वाढवाय, खूप यंत्रणा चांगली काम करते. ठीक आहे, किरकोळ एखाद्या ठिकाणी कोणाला काही चुकीचा अनुभव कदाचित आलाय असेल, तो विषय नाही. परंतु मनापासून त्या लोक खूप चांगली काम करतात. त्यांचं पण चांगल्या कामाचं आपण कौतुक केलं पाहिजे. म्हणजे जसं मी सांगितलं की माझा जो लेख आल्यामुळे त्यांना पण कामाला सर एक वेगळी प्रेरणा मिळाली. त्यातून अनेक लोकांना त्यांनी माझ्यासारखी मला तशी चांगली ट्रीटमेंट केली. म्हणजे कोणताही आता सर आपण सुद्धा काय म्हणतात ना, शासकीय यंत्रणेतच काम करतात, कॉलेजमध्ये प्राध्यापक आहात किंवा ती यंत्रणा सुद्धा शासकीय यंत्रणेत काम करतात. प्रत्येक जण आपण कुठेतरी आज हातभार देतोय शासकीय यंत्रणेत काहीतरी का, पण आपण जेव्हा असे दोन शब्द त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कार्याविषयी चांगले बोलतो, याच्यात आर्थिक काय म्हणतात आर्थिक मोबदल्याचा काही उद्देश नसतो किंवा हेतू नसतो, पण ते जे दोन शब्द त्यांच्या कामाविषयी बोलले जातात ना, तर त्या माणसाला काय होतं, तो आपल्यानंतर येणारा जो नेक्स्ट पेशंट असेल किंवा सर्व्हिस घेणार त्याच्यासाठी तो योग्य सर्व्हिस उपलब्ध करून देत असतो. आता सर मला जाता जाता तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारायचं आहे का, जे मला फिलिंग आहे स्वतःचं ते पण तुम्हाला विचारतो की तुम्ही 48 दिवस कोरोनामध्ये बेडवर होतात, पण तुमच्या आजूबाजूला जे सराउंडिंग होतं, कारण तुमच्यासारखी व्यक्ती काय बसणारी असू शकणार, तिथे तुम्ही काय चळवळी निर्माण केलं? चळवळी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात त्यांना मोटिवेट काय केलं? तर त्यांचं म्हणजे तेच तुम्हाला सांगतो की आसपासच्या माझ्या जे कंपार्टमेंट होतं, मला जिथे ऍडमिट केलेलं होतं, तर माझ्या आजूबाजूला सगळे बेड असायचे आणि तिथे पण बरेच पेशंट होते. इव्हन माझ्यापेक्षाही काही जे पेशंट होते एकदम चांगले होते बरं का. म्हणजे त्या संपूर्ण वार्डामध्ये केवळ एकमेव मी पेशंट होतो बरं का, केवळ एकमेव की त्याची ऑक्सिजन लेवल सगळ्यात कमी होती. बरोबर, पण तरी सुद्धा मी एकदम फ्रेश तिथं राहायचो. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की सकाळी मला गाण्याची आवड आहे, मी ते भजन वगैरे लावून द्यायचो, म्युझिकल जे आहे, त्याच्यामुळे इतकं त्या वॉर्डमध्ये एवढं पॉझिटिव्ह थिंकिंग तयार व्हायचा. आणि माझ्या भावाला पण मी लिहून द्यायचो, बाबा तू असं नाही काय लिही की बघा माझा भाऊ इतका सिरियस असून जर तो पॉझिटिव्ह राहू शकतो तर तुम्हाला राहायला काय अडचण नाही, तुम्ही पण बरे होणार आहे, असा संदेश मी त्यांना द्यायला लावायचा आसपासच्या लोकांना, म्हणजे जेणेकरून त्यांना जगण्याची उमेद निर्माण व्हावी आणि त्यांनी काहीतरी प्रेरणा त्यातून घ्यावी. आणि आपला जो आत्मविश्वास जो आहे, बऱ्याच वेळेस बघा कोणतंही काम करायचं आपल्यातला जर कॉन्फिडन्स जर कमी झाला किंवा इच्छाशक्ती ज्याला म्हणतो, ती इच्छाशक्ती जर प्रबळ ठेवली तर अडचण येत नाही. भाऊ मला काय करायचं, अरे बघा अरे तुम्हाला तुमची लेवल जास्त आहे, माझ्या भावाची एकदम कमी, तुम्ही कशाला काळजी करता, ताई तुम्ही बरे होणार आहे, भाऊ तुम्ही बरं, अशी ती एक प्रेरणा तिथे आसपास मिळायची. आणि सकाळी जसं मी सांगितलं की मी ते भजन वगैरे लावून द्यायचो, अजून मला ते आठवतं, सुबह सवेरे लेकर अपना हे गाणं बघा, सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू प्रभू करते हम शुरू आज का काम शुरू, असं गाणं बघा, सुबह सवेरे लेकर तेरा नाम शुरू प्रभू करते हे आज का काम शुरू. ते गाणं मी तरच तिथे लावायचं. आणि दुसरं इतनी शक्ती हमें देण्यात आलं, हे दोन गाणे ऐकून तिथले जे पेशंट आहे ना ते वातावरण इतकं प्रसन्न व्हायचं आणि त्यातूनच सुद्धा बरेच पेशंट बऱ्यापैकी बरे झाले सर. हो निश्चितच सर, एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना यायची. कारण काय होतं सर की आजारापेक्षा त्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह राहणं हे खूप महत्वाचं असतं. आणि भरपूरशा गोष्टी काय असतात पॉझिटिव्ह एनर्जीनेच बाहेर येत असतात. करोनामध्ये भरपूर पेशंट याचमुळे गेले किंवा याचमुळे वाचले की काही लोक पॉझिटिव्ह होते आणि काही लोक पॉझिटिव्ह नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर त्या मेडिसिनचाही परिणाम झाला. आणि आजचा इंटरव्ह्यू सर कंडक्ट करायचं कारण हेच होतं की आपण जे एज्युकेशन क्षेत्रात आम्ही पण काम करतोय, एव्हीएस टेक्नॉलॉजी पण काम करतोय, की
एज्युकेशन क्षेत्रामध्ये कुठेतरी पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे. कारण हल्लीची पिढी ज्या निगेटिव्हिटीने म्हणजे थोडेसे मार्क 2-1 मार्क कमी पडले, सुसाईडच्या घटना आपण ऐकतो, तर या अशा घटना देखील व्हायला नको आणि त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहायला हवं. मित्रांनो, मला तुम्हाला इथं हेच सांगायला आवडेल की हा जो आजचा इंटरव्ह्यू आपण घेतला किंवा मला झालटे सरांना इथं आणण्याचं कारणच ते होतं की पॉझिटिव्ह माणूस हा कुठल्याही सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह असू शकतो, पण तुमच्या मनात तुम्ही पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे आणि तीच पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या प्रत्येक कामात किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. सरांनी जे सांगितलं ना की विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह थिंकचा संदेश द्या, तर तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की मी दररोज लेक्चरला जाताना सकाळी ज्यावेळेस मी पहिल्या माझ्या लेक्चरला जातो, ज्या दिवशी माझं लेक्चर ज्या वर्गावर असेल, FY असेल, SY असेल, TY असेल, कुठल्याही वर्गावर असेल, पहिला माझा वर्गात पाऊल ठेवला पहिलाच प्रश्न असतो, सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर स्माइल ठेवायची, सर्वांनी आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग नाही ठेवायचा, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची आणि मग मी लेक्चरला सुरू करतो. म्हणजे सगळ्या मुलांना पहिल्यांदा हसवतो, थोडं खळखळून हसवतो, त्याच्यासाठी की त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आणि जिथं जिथं सर मला व्याख्यानाची संधी मिळते, आता मी स्वतः पुणे विद्यापीठाचा अभ्यास मंडळाचा पण सदस्य आहे, आणि PhD पण आहे. माझ्या अंडर 8 विद्यार्थी PhD पण करतायत आणि मी तर 8 विद्यार्थ्यांना गाईड करतोय, रिसर्च गाईड म्हणून, आणि माझे 40 पुस्तकं म्हणून प्रकाशित झाले. आणि हे सगळं याचा मी जे ज्यावेळेस विचार करतो तर आपल्या जिथं जिथं व्याख्यानाला जातो ना सर, तर माझं पहिला जे व्याख्यान देतो मी ते व्याख्यान झाल्यानंतर शेवटचे, आता जसं तुम्हाला म्हणलं सर मला 1 मिनिट द्या, 1-2 शेवटचे 1-2 मिनिटं मी त्याच्यासाठीच घेतो की त्यांना मोटिवेशनल 2-3 शब्द सांगतो. आता हे 2-3 शब्द किंवा 2-3 वाक्य का सांगतो ते याचेच सांगतो सर की मी स्वतः माणसाने कधीही आयुष्यात कितीही संकट आलं, कितीही अडचणी येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, आपल्या प्रत्येकाला काही ना काही, प्रत्येकाला कधी ना काही दुःख होतं, अडचणी येतात, संकट येतात, पण कधीच घाबरायचं नाही. त्यासाठी माझं जे उदाहरण आहे कोविड काळातलं ते मी ते शेवटच्या 2 मिनिटात यासाठी देत असतो की बघा, जर मी 48 दिवस हॉस्पिटलाइज होऊन त्यातल्या त्यात 31 दिवस व्हेंटिलेटर लावून जर तुमच्या समोर असं पॉझिटिव्हली बोलू शकतो, तर तुमचे छोटे मोठे एखाद्या मार्कामुळे, एखादा विषय राहिल्यामुळे किंवा एखादा विषय गेल्यामुळे किंवा एखादा वर्ष वाया गेल्यामुळे फारसा पडत नाही. त्यामुळे कधी पण किती संकट येऊ द्या, किती त्रास येऊ द्या, त्याला पॉझिटिव्हली सामोरे जा, त्याच्यातून मार्ग निघतो. प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे, अशी गोष्टच नाही की जिथं मार्ग नाही. कधी फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. बरेच मुलं एखादी गोष्ट एखाद्या विषयात कमी मार्क मिळाले, घरचे काहीतरी बोलले, एखादे शिक्षक काहीतरी बोलले किंवा एखाद्या वर्ष ए ड्रॉप झालं, नाराज होतात, कधी कधी जीवाचं काहीतरी करायचा प्रयत्न करतात. किंवा काही मंडळी सुद्धा, सर्वसामान्य मंडळी, एखाद्या घरात काही मनाविरुद्ध नाही घडलं, एखादा काही प्रसंग घडला, काही दुःखाची घटना घडली, कोणी घरात आजारी असलं, काही टेन्शन आलं, तर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या मार्गाला जातात. तर या निमित्ताने मला एवढाच संदेश द्यायचा आहे की तुमच्या समोर मी एक्झाम्पल आहे, एवढा मोठा संघर्ष मी केला पण मी कधी घाबरलो नाही. मनात नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला, ऊर्जा ठेवली. तशीच आपण सर्वांनी कुठल्याही संकटाला कधीच घाबरू नका, त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा, संधी शोधा, जरूर तुम्हाला मार्ग मिळेल. एवढंच माझं सांगणं आहे. आणि मोटिवेशन, आणि जसं मी सांगितलं की माझ्या लेक्चरवर जाताना मी 2 गोष्टी पाहतो की वर्गात पहिली सुरुवात हास्यानं करतो, मुलांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करतो आणि त्यांना सांगतो की पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवा, निगेटिव्ह अजिबात ठेवू नका, बरोबर तुमची डेव्हलपमेंट होईल. बस एवढ्या 2-3 गोष्टी पाळल्या तर काही अडचण येत नाही. मित्रांनो, आता मला सांगण्याची मला आता दुसरं काही बोलायचंच नाही, कारण स्वतः सरांनीच एवढं व्यवस्थित प्रकारे तुम्हाला सांगितलंय. तर माझं हेच म्हणणं राहील की सरांसारखेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह बना. आणि मी तर सरांनी आपल्याला जो काही वेळ दिला त्यासाठी सर तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.